दरम्यान भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, मात्र जय शहांचा दबाव आहे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. तसंच पाकिस्तानसोबत सामना खेळताना भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे असा निशाणाही खासदार संजय राऊतांनी लगावलाय. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला, पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे. त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत. आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाही आहे का? त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या. एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी, तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? तुम्हाला फासाला लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते गृहमंत्री? याचं उत्तर द्यायला पाहिजे. भारतीय क्रिकेट संघात जर खरोखर राष्ट्रभक्तीचा एक जरी थेंब असेल, तिरंगा फडकवतात ना, तिरंगा फडकवता ना, मग तिरंगा फडकवू नका. आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे. आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे. काय याच्यामध्ये, या गॅम्बलिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का? सांगा बरं. नाही ना. हा, देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही. देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय? हा माझा प्रश्न आहे, शिवसेनेचा प्रश्न आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे. आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे. काय अमित शहा जय शहाला नोटीस पाठवणार काय?